श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेले हे काही उपाय आणि तोडगे आजही तितकेच उपयुक्त आहेत. ते आता आपण पुढील प्रमाणे पाहूया. उपाय नंबर 1. सकाळी उठल्यानंतर स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने मन प्रसन्न होते. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होते. याचा फायदा असा होतो की तुम्हाला मानसिक शांतता भरपूर प्रमाणात मिळते. नंबर 2. दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. तूप हे शक्यतोवर गाईचंच असावे. दिवा लावून स्वामी समर्थांचे स्मरण केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा कमी झाल्याची जाणीव होते. आता याचा फायदा असा होतो की घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. उपाय नंबर 3. स्वामी समर्थ मंत्रांचा नियमित जप केल्याने मन तुमचे एकाग्र राहते. विचारांची भटकंती जी आहे ती कमी होते. ताण तणाव आणि चिंता सुद्धा कमी झाल्यासारख्या खूप प्रमाणात जाणवतात. या उपायाचा फायदा मानसिक स्थैर्य तुम्हाला मिळते. उपाय नंबर 3. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून मनातील दुःख सांगितल्याने मन खूप हलके होते. कोणाशी न बोलता भावना व्यक्त करता येतात. याचा फायदा भावनिक ताण तुमचा खूप कमी होतो. नंबर 5. गुरुवारी स्वामी समर्थांना फूल अर्पण करा. शक्यतोवर फूल हे पिवळे असावे, नाहीतर मग जे असेल ते. भक्तिभाव याने वाढतो. नियमित पूजेमुळे मन शिस्तीत राहते. चांगल्या सवयी लागण्यास सुद्धा मदत होते. आता याचा फायदा तुमची श्रद्धा स्वामींवर दृढ होते. उपाय नंबर 6. घरात स्वच्छता ठेवून स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने घरातील नकारात्मकता कमी होते. अस्वच्छतेमुळे येणारी चिडचिड दूर होते. घरात हलकेपणा जाणवतो. आता या उपायाचा फायदा मानसिक ताजेपणा मिळतो आणि मन शांत राहतं. उपाय नंबर 7. सकाळी अंघोळीपूर्वी स्वामी समर्थांचे स्मरण केल्याने मन शुद्ध होते आणि नकारात्मक विचार दूर होण्यास खूप प्रमाणात मदत होते. याचा फायदा तुमच्या आयुष्यात होतो की तुमची ऊर्जा वाढते. नंबर 8. स्वामी समर्थांचे चरित्र वाचन केल्याने जीवनाबद्दल योग्य दृष्टी मिळते. अडचणींना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते. संयम आणि श्रद्धेचे महत्त्व सुद्धा कळते. याचा फायदा जीवनात धैर्य येते. आता स्वामी समर्थांचं चरित्र क्रमशः 3 अध्याय रोज असं वाचावं. उपाय नंबर 9. गरजू व्यक्तीस स्वामी समर्थांच्या नावाने, ज्यांना खरोखर गरज आहे अशा व्यक्तींना मदत केल्याने मन आनंदी होते. तुमचा स्वार्थ कमी होतो. तुमच्यातील दयाभाव आणि करुणा सुद्धा वाढते आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पुण्यप्राप्ती होते. उपाय नंबर 10. रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने तुमचे मन शांत होते. झोप गाढ लागते. स्वप्न दोष दूर होतो. दिवसभराचा ताण सुद्धा कमी होतो. वाईट विचार आणि भीती ही सुद्धा तुमच्यापासून दूर राहतात आणि फायदा तुमची झोप सुधारते. उपाय नंबर 11. सकाळी सूर्याला नमस्कार करत स्वामींचे नाव घेतल्याने शरीरात ऊर्जा वाढते. तसेच सकाळी सूर्याला रोज अर्घ्य सुद्धा द्यावा. याने सुद्धा ऊर्जा वाढते. दिवसभर उत्साह टिकतो. मन सकारात्मक आणि याचा फायदा तुमचे आरोग्य हे सुधारते. उपाय नंबर 12. स्वामी समर्थांचे नाव घेत अंघोळीपूर्वी पाणी अंगावर घेतल्याने नकारात्मक ऊर्जा तुमच्यातील दूर होते. मन शुद्ध राहते आणि याचा सर्वात मोठा फायदा मानसिक ताजगी तुम्हाला मिळते. उपाय नंबर 13. दर अमावस्येला दिवा लावून स्वामींचे स्मरण करा. दिवा शक्यतोवर तुपाचा आणि तूप शक्यतोवर गाईचे असावे. याने भीती कमी होते. मन स्थिर राहते. घरात सकारात्मक ऊर्जा तुमच्या वाढते आणि फायदा सर्वात मोठा आत्मविश्वास टिकतो. उपाय नंबर 14. स्वामी समर्थांच्या नावाने अन्नदान केल्याने पुण्य मिळते. आता अन्नदान हे आपापल्या सोयीप्रमाणे करायचं. आपल्याकडून होते तेवढं. याने मन आनंदी होते. स्वार्थ कमी होतो. आत्मिक संतोष मिळतो आणि खूप मस्त असा फायदा की तुमचे मन प्रसन्न राहते. उपाय नंबर 15. नवस पूर्ण केल्यानंतर स्वामी समर्थांच्या नावाने नारळ अर्पण केल्याने कृतज्ञता भाव वाढतो. आता नारळ हळदी कुंकू वाहूनच अर्पण करावे. मन संतुष्ट राहते. स्वामींवरील श्रद्धा ही दृढ होते. आता फायदा आत्मविश्वास तुमचा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. उपाय नंबर 16. एकादशीला स्वामी समर्थांचे नाव घेत जप केल्याने मन शुद्ध होते. हा उपाय प्रत्येक एकादशीला करायचा. वासना आणि चंचलता सुद्धा कमी होतात आणि याचा फायदा तुम्हाला होते. मानसिक शांती सुद्धा तुम्हाला भेटते. उपाय नंबर 17.
स्वामी समर्थांचे नाव घेत रोज झाडांना पाणी दिल्याने निसर्गाशी नाते जोडले जाते. मन तुमचं शांत राहते, तुमच्यामधील दयाभाव वाढतो आणि या सर्वाचा फायदा आत्मिक समाधान तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळते. उपाय नंबर 18. मंगळवारी दिवा लावून स्वामींचे स्मरण केल्याने मन धैर्यशील राहते. हा उपाय सुद्धा दर मंगळवारी करायचा. तुमच्यामधील भीती कमी होते, अडचणींना सामोरे जाण्याची ताकद तुमच्यामध्ये येते आणि फायदा आत्मविश्वास तुमचा खूप मोठ्या प्रमाणात टिकून राहतो. नंबर 19. स्वामी समर्थांचे नाव घेत घरात फुले ठेवण्याने मन प्रसन्न राहते, भक्तिभाव वाढतो, ताणतणाव कमी होतो, मन सुद्धा हलके वाटते आणि फायदा मानसिक आनंद मिळतो. नंबर 20. घरातील माणसांसोबत स्वामी समर्थांचे स्मरण केल्याने तुमच्यातील नाती सुधारतात, तुमच्यामधील अहंकार कमी होतो, वैरभाव सुद्धा कमी होतो, मन सुद्धा तुमचे खूप हलके राहते, फायदा कौटुंबिक शांती मिळते. उपाय नंबर 21. स्वामी समर्थांचे स्मरण करत गरीब व्यक्तीला मदत केल्याने पुण्य हे खूप मोठ्या प्रमाणात मिळते, करुणा आणि दया वाढते, स्वार्थ कमी होतो, मन संतुष्ट राहते आणि फायदा जीवनात समाधान मिळते. उपाय नंबर 22. स्वामी समर्थांचे नाव घेत घरात साफसफाई केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, मन ताजेतवाने राहते, विचार तुमचे स्पष्ट होतात आणि फायदा सकारात्मकता टिकून राहते. नंबर 23. झोपण्यापूर्वी स्वामींचे नाव घेऊन दिवसातील चुका विचारल्याने मन हलके होते, तणाव कमी होतो आणि दुसऱ्या दिवशी सकारात्मकतेचा आरंभ होतो आणि फायदा भावनिक ताण कमी होतो. आता उपाय नंबर 24. स्वामी समर्थांचे नाव घेत निर्णय घेतल्याने गोंधळ कमी होतो, विचार स्पष्ट होतात, चुकीचे निर्णय टाळता येतात, स्वतःच्या मनावर नियंत्रण राहते आणि याचा फायदा तुमची निर्णय क्षमता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. उपाय नंबर 25. संकटात श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवल्याने तुमचे मन स्थिर राहते, तुमच्या मनातील भीती कमी होते, धैर्य टिकून राहते, जीवनातील अडचणी सहन करण्याची ताकद तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळते आणि याचा फायदा असा होतो की तुमचे मानसिक बळ हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढते. श्री स्वामी समर्थांचे हे अत्यंत प्रभावकारी तोडगे आणि त्यावरील उपाय हे जर तुम्ही सातत्याने मनापासून केले तर तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल. स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा मग जय जय स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.